हरिओम श्रीराम अंबदन। मी संगीता वीरा पवार, जेल रोडर केंद्र उपासना नाशिक इथून अनुभव सांगत आहे। माझ्याकडे कृपा सिंधू मासिक मी दर महिन्याला घ्यायचे। माझे मुलं लहान होते, ते शाळेतून आले की मी त्यांना मासिकमधले सर्व अनुभव वाचून दाखवायचे। माझा लहान मुलगा तिसरीला होता। एक दिवशी पौर्णिमा होते आणि मी बाहेर काहीतरी काम करत होते। माझा मुलगा स्कूलमधून त्याला क्लास लावला होता मी। तो आला आणि डायरेक्ट मला मिठी मारली। मम्मी म्हटलं काय झालं, तू इतका का घाबरतोय? अगं मम्मी, मग त्यांनी मला सांगायला सुरुवात केली, अगं मम्मी मला तू तर 2च बुक्स दिल्या होत्या स्कूलमध्ये। म्हटलं मग काय झालं? येता येता ना म्हणे माझा त्याचा जिथे क्लास आहे तिथे शेजारी एक बंगला होता खाली पडलेला, ती जागा व्यवस्थित नव्हती, तो तिकडून आला। तो म्हणतो त्या जागेवरूनच मी निघालो ना, तिकडून त्या साईडने येत होतो, तिथून माझं दप्तर खूप जड झालं मम्मी। म्हटलं हो का? तर इतकं जड झालं ना, असं वाटत तो कोणतरी पाठीवर बसलं आहे म्हणे। मी त्याच्या गळ्यात एक लॉकेट दिलेलं होतं बापूंचं। त्याला सांगितलं होतं अशी काही भीती वाटली तर बापू आहे आपले। त्याने ते दप्तर जड वाटत होतं तरी ते गळ्यातल्या लॉकेटचं तो नामस्मरण करत होता। बापूंचा धावा चालूच होता त्याचा। अर्ध्या रस्त्यापर्यंत दप्तर जडच होतं। त्याला मी सांगितलं होतं तसं काही भीती वाटली तर मंदिर असलं तर जायचं। तो तसंच दत्ताचं मंदिर होतं, तो दत्ता मंदिरात गेला व मंदिरात नमस्कार केला व बापूंचं नाव घेतच होता। मंदिरातून बाहेर आलं तर त्याचं दप्तर खूप हलकं झालेलं होतं। तो घरी येऊन त्यालासुद्धा वाटलं, तो मम्मी बापूंमुळेच दप्तर आपलं हलकं झालं। मी इथेच अनुभव संपवते। हरिओम श्रीराम अंबद।